फेब्रुवारीपासून वाढत चाललेलं तापमान आज मार्च, एप्रिल, मे आणि आता जूनमध्ये सुद्धा तापमान अजून कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. कालच आलेल्या सुधारित अंदाजानुसार IMDने सांगितलं आहे की जूनमध्ये सुद्धा आता उष्णतेच्या लाटा आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. आनंदमाळ्यामध्ये आम्ही गेले 10 वर्षापासून 5,500-6 हजार झाडं लावून हे सुंदर जंगल तयार केलं आहे. आणि ह्या जंगलामध्ये आज आम्हाला जर तुम्ही बघाल तर इथलं तापमान आज इतर तुमच्या शहरातल्या तापमानापेक्षा किंवा अगदी आमच्या गावातल्या इतर शेतातल्या तापमानापेक्षा जवळजवळ 5 ते 6 डिग्रीनी आम्हाला इथे फरक जाणवतो आहे. त्याचबरोबर आम्ही ठिकठिकाणी असे हे मायक्रो स्प्रिंकलर्स लावलेले आहेत. तुम्ही जर ह्या स्प्रिंकलर्सला बघितलं तर अगदी मायक्रो तुषार हे स्प्रिंकलर्स तयार करतात आणि वातावरणातली जी गरमी आहे ती कमी करायचं काम करतात. अगदी गमतीतच सांगायचं झालं तर पुणेकरांची आवडतीची दुपारची झोप आता अशक्य झालेली आहे. कारण फक्त AC मध्ये बसून तुम्ही आता झोपही घेऊ शकत नाही आहात. त्यामुळे ह्या अशा वातावरणामध्ये तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर आम्ही आमच्या देवराईमध्ये खास अशी कॉट टाकलेली आहे. तुम्हाला या विकेंडला शहरातल्या त्या उकाड्यातून सुटका करून घ्यायची असेल आणि दुपारची वामकोक्षी घ्यायची असेल तर आमच्या आनंदमळ्याला नक्की भेट द्या. माझ्या मागे फील करत असाल एक सुंदर असं वारं सुटलं आहे आत्ता. आणि हा सगळा मागचा देवराईचा हिरवागार परिसरात इकडनं येणारं वारं आणि ह्या कॉटवरती इतकी सुखाची झोप लागेल म्हणून सांगतो तुम्हाला. अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला. आठवतंय शेवटचं कधी तुम्ही असं या चिंचेच्या झाडाखाली मस्त वाऱ्यामध्ये छान झोपला होतात ते? हा अनुभव घ्यायचा आहे परत एकदा. कधी येत आहे मग आनंदमळ्याला?